टाईप 2 मधुमेह एका रात्रीत होत नाही. बहुतेक लोकांमध्ये हा आजार हळूहळू कालांतराने विकसित होतो. काही विशिष्ट घटकांमुळे मधुमेह होण्याची शक्यता वाढू शकते. तुमचा धोका समजून घेणे हे तुमच्या आरोग्याचे संरक्षण करण्याची पहिली पायरी आहे. अनेक घटकांमुळे एखाद्या व्यक्तीला या आजाराचा धोका वाढू शकतो. त्यापैकी काही टाळता येऊ शकतात. हे जोखीम घटक मुख्यतः दोन प्रकारचे आहेत. बदलता न येणारे घटक जे तुम्ही बदलू शकत नाही. बदलता येणारे घटक ज्यात तुम्ही जीवनशैलीतील बदलांद्वारे सुधारणा करू शकता. एक महत्त्वाचा बदलता न येणारा जोखीम घटक म्हणजे कौटुंबिक इतिहास. जर आई वडील किंवा भावंडांना मधुमेह असेल तर टाईप 2 मधुमेह होण्याची शक्यता जास्त असते. वयाचीही भूमिका असते. 30 ते 40 वर्षांच्या वयानंतर टाईप 2 मधुमेहाचा धोका हळूहळू वाढत जातो. काही विशिष्ट वांशिक गटातील लोकांना, ज्यात आशियाई भारतीय वंशाचे लोक समाविष्ट आहेत, त्यांना मधुमेह होण्याचा नैसर्गिकरित्या जास्त धोका असतो. आनंदाची गोष्ट अशी आहे की अनेक जोखीम घटक जीवनशैलीशी संबंधित आहेत आणि त्यांना बदलता येऊ शकते. जास्त वजन असणे, विशेषतः पोटाभोवती जास्त चरबी असणे, टाईप 2 मधुमेह होण्याचा धोका वाढवते. तेलकट आणि साखरयुक्त पदार्थ खाणे तसेच शारीरिकदृष्ट्या निष्क्रिय राहणे यामुळे देखील कालांतराने रक्तातील साखरेची पातळी वाढू शकते. महिलांसाठी गर्भधारणेदरम्यान मधुमेह असणे, ज्याला गर्भावस्थेतील मधुमेह म्हणतात, आयुष्यात पुढे टाईप 2 मधुमेह होण्याची शक्यता वाढवते. एक किंवा अधिक जोखीम घटक असणे याचा अर्थ असा नाही की तुम्हाला नक्कीच मधुमेह होईल. संतुलित आहार, नियमित शारीरिक हालचाली आणि नियमित आरोग्य तपासणी यासारख्या निरोगी जीवनशैलीतील बदलांमुळे तुम्ही टाईप 2 मधुमेह उशिरा करू शकता किंवा अगदी टाळू शकता.